नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरातील काँग्रेस भवनामध्ये आज सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषद घेऊन बेळगावातील नगरसेवकांवरील हल्ला व आंदोलन प्रकरणावरून बेळगाव महानगरपालिकेला बरखास्त करण्याचा प्रश्नच येत नाही असे ते म्हणाले. बेळगाव महानगरपालिकेत ऑपरेशन हस्त करण्याची गरज नाही. खाऊ कट्ट्यासंदर्भात बेंगळूरू येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केली असून अहवाल सादर झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल. तसेच राज्यामध्ये काँग्रेसचीच सत्ता असल्याने जिल्ह्यातील आमदारांच्या समस्यांचे निवारण होईल व जातीनिहाय जनगणती संदर्भात अहवाल सादर झाल्यानंतर त्यावर चर्चा करण्यात येईल असेही ते म्हणाले. रामलिंग खिंड गल्ली येथील रंगूबाई पॅलेस येथे आज 5 वाजता महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली असून यामध्ये महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आला. परवानगी मिळाली नाही तरी महामेळावा यशस्वी करू असा निर्धार समितीने केला आहे. आज बेळगावातील राणी पार्वती देवी पदवीपूर्व महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कला वाणिज्य क्षेत्र निवडून सुद्धा आपलं करिअर उत्तमरित्या घडवता येतं हे समजावे यासाठी आज आरपीडी महाविद्यालयात आर्ट्स कॉमर्स फेस्टिवल 2023चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलमध्ये बेळगावातील अनेक नामवंत संस्था, आस्थापना, पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन, बँक, ज्वेलरी शोरूम्स, कॅफे, ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक नामवंत कंपन्या यांच्या शोरूम्सच्या प्रतिकृती या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मांडल्या आहेत. त्याचबरोबर चांद्रयानच्या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच संयोजकांनी हे प्रदर्शन पुढील 6 ते 7 दिवस सुरू राहणार असून बेळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रदर्शन पाहण्यासाठी यावे असे आवाहन केले आहे. जनावरे सुदृढ राहावीत यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत तालुक्यातील 5 गावांमध्ये आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये हजारो जनावरांची तपासणी करून योग्य उपचार करण्यात आले आहेत. हिवाळ्यात जनावरांना विविध आजारांची लागण होते. यासाठी खात्यामार्फत विविध गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतले जात आहे. मागील महिन्याभरापासून रिक्त असलेल्या जिल्हा शिक्षणाधिकारी पदावर अद्याप कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली नाही. यामुळे इतर अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या वाढल्या असून अनेक कामे रखडली जात आहेत. यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना कार्यालयात येऊन पुन्हा माघारी फिरावे लागत असल्याने कायमस्वरूपी जिल्हा शिक्षणाधिकारी नेमावे अशी मागणी शिक्षकांमधून केली जात आहे. वीरभद्रनगर येथील परिसरात गटर बांधकाम भूमिपूजन समारंभ आज मंगळवारी सकाळी आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते करण्यात आला. ऐन पावसाळ्यात या भागाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून मागील कित्येक वर्षांपासून हा प्रश्न कायम होता. मात्र प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेलेली नाहीत. पावसाळ्यात पाणी तुंबल्याने या भागाला अडचणींचा सामना करावा लागला होता, ज्यामुळे वैयक्तिक तसेच सार्वजनिक सुविधांचे नुकसान झाले होते. बेळगाव शहरात गृहज्योती योजनेतील लाभार्थ्यांची संख्या प्रत्येक महिन्याला वाढत आहे. ऑक्टोबर महिन्यात तब्बल 1,30,208 कुटुंबांनी गृहज्योतीचा लाभ घेतला. सर्वसामान्यांना सरासरी 200 युनिटपर्यंत वीज मोफत मिळत असल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गट शिक्षणाधिकारी कार्यालय बेळगाव, प्रोफेशनल फोरम व KLE-VK डेंटल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव शहरातील प्रत्येक शाळेमध्ये दंत तपासणी शिबिर राबवले जाणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आमदार राजू सेठ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार राजू सेठ यांनी गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले. मुलांना लहान वयापासूनच आरोग्य संबंधीच्या चांगल्या सवयी लावणे गरजेचे आहे. सध्या आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असल्याने अशा प्रकारची शिबिरे सरकारी शाळांमध्ये राबवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
वडिलोपार्जित कसत असलेल्या जमिनींवर इनामदारांचे नाव लावण्यात आले आहे. यामुळे 9 गावांमधील हजारो शेतकऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. कसणारी जमीन शेतकऱ्यांच्याच नावे करण्यात यावी अशी मागणी करत कुलवळ्ळी तालुका कित्तूर येथील शेतकऱ्यांनी निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना निवेदन दिले. जिल्ह्यात 3,66,561 एकर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी पावसाअभावी केवळ 1,93,593 हेक्टरात पेरणी झाली आहे. त्यामुळे बी बियाण्यांची उचल झाली नाही. परिणामी बी बियाणे गोदामात पडून आहेत. गोदामात असलेल्या 29,000 क्विंटलपैकी केवळ 12,346 क्विंटल बियाणांचे वितरण झाले आहे. अद्यापही 16,853 क्विंटल बी बियाणे रयत संपर्क केंद्रात पडून आहेत. संकेश्वर शहरातील संपर्क रस्ते उखडले असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गत 7 वर्षापासून रस्त्यांची पुनर्बांधणी व दुरुस्ती झाली नसल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे वाहनधारकांना अशा रस्त्यांवरून वाहने हाकताना नाकी नऊ येत आहेत. यामुळे वाहनधारकातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सदर समस्येची दखल घेत तातडीने शहरातील संपर्क रस्त्यांचे किमान पॅचवर्क तरी करावे अशी मागणी शहरवासियातून पुढे आली आहे. राज्यात सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारने जनतेच्या हितार्थ निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याला प्राधान्यक्रम दिला आहे. याचाच भाग म्हणून घरगुती वीज धारकांना वीज माफीचा लाभ मिळवून दिला जात आहे. यामुळे वीज ग्राहकातून समाधान व्यक्त होत आहे. असे असले तरी ही वीज बिल माफी देत असताना लघु उद्योग करणारे त्याचप्रमाणे व्यावसायिक दूध उत्पादक शेतकरी यांच्या व्यावसायिक वीज कनेक्शनना मात्र दरवाढीचा दणका दिला आहे. यामुळे व्यावसायिक मंदीच्या कार्यकाळात आर्थिक अडचणींची नवी भर पडल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सोमवारी सातनाळी येथे भेट देऊन हत्तीने केलेल्या नुकसानीबाबत गावकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी लोंढा वनाधिकारी भीम गोळहे आपल्या कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते. आमदार हलगेकर यांनी वनाधिकाऱ्यांना विशेष सूचना करून योग्य ती खबरदारी घेतली जावी. तसेच शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत तातडीने अहवाल पाठवण्यात यावा आणि योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी असे सांगितले. निप्पाणीसह परिसरात गेले 2 दिवस दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र पावसाने हुलकावणी दिली होती. मंगळवारी दुपारी 12:30 नंतर झालेल्या पावसाने शहर व परिसराला चांगलेच झोडपले. केवळ तासभर झालेल्या या पावसात सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहर व उपनगरामधील अनेक गटारी तुंबून पाणी रस्त्यावर आल्याने शहरातील स्वच्छता मोहीम उघड्यावर पडली आहे. बेळगाव होनगा येथील फिनिक्स रेसिडेन्शियल स्कूल रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कनक मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे आयोजित अंडर 14 न्यू चॅम्पियन्स ऑफ फिनिक्स फुटबॉल ट्रॉफी नुकतीच 20 ते दिनांक 26 नोव्हेंबर दरम्यान कनक मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल संघाने क्वार्टर फायनल सामन्यात विजय इंटरनॅशनल संघाविरुद्ध 3-0 ने विजय मिळवला. सेमीफायनल सामना सेंट पॉल्स विरुद्ध पेनल्टी शूटआउटवर 3-2 अशा फरकाने विजय मिळवत अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स विरुद्ध 3-2 अशा गुण फरकाने पेनल्टी शूटआउटवर घवघवीत विजय प्राप्त केला. या स्पर्धेतील गणेश भवीरला उदयोन्मुख खेळाडू तर झेन पटेलला स्पर्धेतील सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून गौरवण्यात आले. विजयी संघाला प्रमुख प्रशिक्षक राहुल मगदुम, प्रशिक्षक ऋतुराज जाधव, फिनिक्स रेसिडेन्शियल स्कूलचे चेअरमन विवेकराव पाटील, कनक मेमोरियलचे मुख्याध्यापक विद्या सुरेश तसेच संपूर्ण शाळा व्यवस्थापन यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.